त्या लोकांना काय So hello guys, this is Pratham is here and welcome to my new video. स्टार्ट करूया आपली बेनली 10600 आहे, जिल्हा ओढ झालेली आहे ऑलरेडी, कारण काहीतरी कांड केला आहे मी आता. हेअर इज अ की. चलो तस तर कॉल स्टार्ट झालेले आहे ऑलरेडी, बट तरी पण आपण एकदा स्टार्ट करू. झालेलं आहे स्टार्ट, आणि आता आपण नंबर प्लेट्स पण इन्स्टॉल केलेले आहेत, जे स्कॅनरवाले आलेले आहेत. सो मला जर नाही वाटत आता जास्त काय आवाज येईल माझा. अजून एक गोष्ट येणार आहे थोड्या टाईमनं, ते झाल्यानंतर मग काय खरं नाही, विषय हार्ड करून टाकू आपण. मला सर्दी झाली, आवाजाला इग्नोर करा काय, एवढं काय नाही विषय. आवाज जरा कमी येत असेल माझा. ऑलरेडी झालेला आहे कोल्ड स्टार्ट. चलो गाडी घेऊ खाली आणि राईड कंटिन्यू करू आपण. गाडी फुल पण द्यायला लागली पहिल्यापेक्षा जास्त. अरे चल पुढे बघून. फर्स्ट ऑफ ऑल काही सिद्ध झालं, माझं चोतपणा करते घातली मध्ये. फोन ठेव फोन. यांना काय लय भारी वाटतं काय माहित, थार बीर घेतले. There is a mirrors, there is accelerator, आणि पुढं अशा तऱ्हेने म्हैस दिसायला लागलेले आहे मला. पुढे आहे म्हैस. आता काय होतंय काय होतंय काय होतंय काय होतंय. मला हेल्मेट प्रॉपर बसलं नसल्यासारखं का फील यायला लागलंय. अरे एकशी घाण झाली किती. गाईज आपण आता चाललोय हायवेला, भेटू तुम्हाला पुढे गेलो. काय अपग्रेड केले गाडीत ते पण तुम्हाला दाखवतो, आणि गाडी बॅकफायर काय मारते. मी मगाशी एक राईड घेऊन आलतो गाडीची,
बॅकफायर वगैरे एकदम बॉम्ब मारायला लागले, एकदम फील यायला लागला गाडी चालवण्यात आता. आणि लाऊड पण झाली पहिल्यापेक्षा. बॅकफायर चेक करा गाईज. बॅकफायर मारायला लागली अल्टिमेटली. तुम्हाला सांगतो मी काय केलं असं, जेणेकरून बॅकफायर मध्ये पण इफेक्ट झालाय भरपूर आणि लाऊडनेस मध्ये पण. मी जे एक्झॉस्ट पण मागवलेलं ऑर्डर आहे, माझे एक्झॉस्ट पण चेंज करणार आहे मी. हे ऑस्टेनवाले आता बोर झालं मला, ऑस्टेन नको वाटायला लागला मला. आता जे कोणते पण बसवून ते फॉर्म बसवून एकदम कडकमध्ये. कारण आजकाल जरासा विचार असा व्हायला लागलाय की बाबा गाडी नको सेल करायला, म्हणजे लाईफ टाईमसाठी बोलतोय मी. फ्युचरचं कोण सांगू शकत नाही, बट माझं जेव्हा जिथपर्यंत म्हणणं आहे तिथपर्यंत मला जर वाटतंय गाडी सेल करायचं नको कधी. नाहीतरी प्रोजेक्ट बाईक म्हणून ठेवू, किंवा स्टार्टअप केलेलं मी ह्यापासून, किंवा फेवरेट बाईक म्हणून, किंवा स्टार्टिंगचं ड्रीम म्हणून ठेवू शकतो मी गाडी आयशी. काही शोपीस म्हणून जरा ठेवू शकतो मी. मग ह्या दिशेने वाटचाल चालू आहे आपली. आता बघू, लेट सी जिंदगी लाईफ कोणत्या दिशेने नेते. हो मालक साऊंड का अल्टिमेट यायला लागलाय बाईकचा बाई. आय नो हे करायचं नसतं गाडी जेव्हा गेअरमध्ये असते तेव्हा, बट मी न्यूट्रल केली गाडी आता. बॅकफायर काय पाडला ते. अजून एक फटाका मोठा पेंडिंग आहे माझा चाललेला. जर सक्सेस झाला तर मग तुम्हाला स्टेज 2 प्रथम बघा भेटेल. स्टेज 2चं मला म्हणजे अशी बाईक जशी रिमॅप होती का नाही, तशी लाईफ माझी रिमॅप होत आहे जर सक्सेस झाला प्लॅन तर. पेंटिंगला भरपूर प्लॅन चाललेले आहेत, बिझनेस रिलेटेड, लाईफ रिलेटेड, स्टडीज रिलेटेड, किंवा बाईकिंग रिलेटेड. व्ह्यू बघा काय भारी दिसतो इथनं. हे आपली नदीचं पाणी इथं येतंय, अशी नदी चाललेली आहे. आणि इथं पूर्ण ग्रीनरी असते, कधी पण इथं ग्रीनरी असते, झाडं झुडपं असते तिथं सगळी. पावसा पाण्यात पूर्ण ग्रीनरी असते इथं.
काल ठरवलंय की लाईफ ज्या दिशेने घेऊन चालली ना आपण त्या दिशेने गपचूप जायचं, जास्त हालचाल करायची नाही. सी मला जरासा डाऊट आला की ग्लोव्ज प्रॉपर नाही येत बसलेले, कारण की मला लगे पेन व्हायला चालू होतं अंगठ्यापाशी. सो मी इथं पेन होतं मला इथं, कारण की जेव्हा प्रॉपरली नसते ना ग्लोव्ज बसले तेव्हा एक्सलेट खडी क्रेस्चर आहे बट फॅक्टरी आहे कशाच तर हे मला पण माहित नाही. आणि बाईक एकदम स्टेबल चालायला लागली, स्टेबल. आणि आता सध्या आहे ना अशी कंडिशन आहे ना बाईक ऑल मेंटेन झाले, क्लिअर झाले, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे बाईक मधला आणि प्रॉपर मेंटेन झालेले आता सध्या. असं झिरो मेंटेनन्स जसं म्हणू शकता बघा तुम्ही, तशा टाईपमध्ये समजा की काहीच प्रॉब्लेम नाही बाईकमध्ये. असं मला एक रिझन पण नाही की बाबा मी या गाडी घेतल्यापासून लॉसमध्ये किंवा ॲज क्वालिटीज असं काय पण समजा, बट तसा काहीच प्रॉब्लेम नाही. पहिला मी लई रिग्रेट केलं गाडी घेतली की जरा वेट करायला होता, दुसरी गाडी घे पाहिजे होती किंवा अजून थांबलं असतं तर मला Z9 वगैरे भेटत पण होती, बट मी गडबड केली जास्त माहीत आहे. जी ड्रीम असतं ना तेच घेणार मज्जा खरी, म्हणजे लाईफची कसं असतं. मला Z9 जाऊन मी टॅनर घेतली असते, बट माझं ड्रीम यायचं होतं आणि ते स्टेपनं जायचं असतं ना, ते पण ऐकलेलं. बट आत्ता कळतं की लवडा काहीच नसतं, स्टेप डायरेक्ट तू 390वर नाही 900वर पण शिफ्ट करू शकतोस जर तुझ्याकडे गट्स असतील तर, किंवा तुमच्याकडे तू ऑलरेडी गाड्या चालवल्या असतील भरपूर, किंवा तुला एक्सपिरियन्स असेल रायडिंगवाला जास्त, तर काय हरकत नाही. हे बाकीचे सगळे ते फालतू बोलणं आहे. पहिला 390 घे, नंतर 400, नंतर 600 काय असेल ते, तिथनं परत मग 1000cc 900cc काय नाही. मी तर असं काय लवडा मी तर केलं नाही. मी 200cc वरून डायरेक्ट जंप केलंय. अजून काय सांगू तुम्हाला. आणि रोर कशी करते गाडी ते बघा मला. हे असा आवाज धरसड करते गाडी, कारण का त्याला फ्री फ्लो भेटला. आणि मी केले काय तुम्हाला दाखवतो. हेडर्स इथं एक बेंड पाईप आहे, हे मी फ्री फ्लो केलेले आहे पाईप. इथं मध्ये ना काय विषय, इथं मध्ये कॅटलिटिक कन्व्हर्टर येतो मोठा, तेव्हा आवाज दबतो त्यामुळं. तर माझे आता फुल सिस्टम झालं जमा झालेलं, फक्त हेडर्स चेंज नाही केलेले, हेडर स्टॉकचे आहेत. कारण की हेडरमध्ये पण कॅटलिटिक कन्व्हर्टर आहे तिथं 4 आणि 4 कन्व्हर्टरला 4 त्याचे सेन्सर पण आहेत. ऑटो सेन्सर म्हणते त्याला,
ऑटो सेन्सर. आणि इथं हे जे आहेत नाही ही कॅटलिटिक कन्व्हर्टर आहेत. वरनं आवाज येतो, इथं कमी होतो, इथनं कमी होऊन इथं पुढे जातो, इथनं बरं इथं येतो आणि इथं अजून कमी होतं, मग तिथनं पुढे ट्रान्सफर होतो आवाज. त्यामुळे आवाजात भरपूर इफेक्ट पडतो. बट आता माझा तर इथनं येतोय, बट इथनं फ्री फ्लो झाला आहे, त्यामुळे एकदम क्लिअर झाला आता. प्रॉपरली बॅक साईड पण फाड लागले. गाडी हीट पण झाली भरपूर. आणि मी कालच वॉश करून आणलेली गाडी. 85 डिग्री गेलेलं आहे टेम्परेचर. चला ओव्हर नोकर आहे कुठं आपण. सो ही जागा बघा, असा पूर्ण व्ह्यू दिसतो इथून. मला वाटतं आपण टर्न घ्यायला पाहिजे, कारण आपण लांब आलेलो फार. ऑल सेट, ऑल क्लिअर. फर्स्ट ऑफ ऑल मी हेल्मेट नीट वेअर करतो, कारण मला इरिटेट व्हायला लागले. बाईक नाही ऑफ करणार आहे मी आता. आणि आज मी सन ग्लासेस घालतो जर टाईमला. चष्मा घातला आहे बघा, चष्मा वेअर केला नाही त्यामुळं जरासं वेगळं वाटत असेल. हे आपला माईक सेटअप आहे गोप्रोज. इंस्टा 360 आपल्याकडे गोप्रो नाही आहे. 360 आपण व्ह्यू कॅप्चर करू शकतो यात. सिंगल लेन्स अँड 360 लेन्स, 2 लेन्स येते त्यात. सो चला, ऊन लय बेकार तापते. हा रोडचं जास्त अजून काम चाललंय, त्यामुळं त्या रोडला गाडी पळवण्यात काहीच अर्थ नाही. रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही. ज्या ठिकाणी रिस्क घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी रिस्क घ्यायची, जिथं नाही घ्यायची, जिथं गरजच नसेल तिथं घेण्यात काहीच अर्थ नाही. दादा फोटो काढतोय त्या मशीनचा. अशा छुत्या लोकांना काय ज्याला स्थान नाही द्यायला पाहिजे. थांबलाय नुसता मध्येच. मी त्या कम्फर्टेबिलिटीनं चालू शकत नाही गाडी. आय डोंट नो असं का होतंय, पण खूप दिवसानंतर हायवेला राईड करतोय गाडी. कोणी गाडी काढली नाही बरेच दिवस झाले मी. आणि जे व्हिडिओ अपलोड करत होतो ते आधी शूट केले होते फार. ते जुने व्हिडिओ मी अपलोड करत होतो आणि किती दिवसानंतर आज गाडी काढली. आय गेस 10 डेज 10 दिवसानंतर गाडी काढली आज मी हायवेला. हेल्मेट पण जरा टाईट बसायला लागले आणि गिअर्स पण वेअर नाहीत केले, त्यामुळे ओव्हर स्पीड पण करू शकत नाही आणि जास्त असं मन होईना माझं. त्यामुळे मी आता हळू जाणार आहे. गिअर्स ज्यावेळेस गिअर्स नाही ना वेअर करत मी,
आणि ज्या टाइमला माझं मन म्हणतं गाडी ओव्हर स्पीड करू नको, गाडी पळवू नको, त्या टाइमला नेहमी मनात ऐकायचं कधी पण. पंप देणारे भरपूर असतील, पण आपल्याला आपल्या आतनं आपण कोण आहे, आपण काय करू शकतो, आपण आपल्या आतमध्ये काय विचार चाललाय ते फक्त आपल्याला मन सांगतं, आपण फक्त त्याचं ऐकायचं. पंप देणारे लोक आता 10 जण आहेत, मला इथं विल्ली मार म्हणतील. मी जर उचलली गाडी, मला माहिती आहे मला कंट्रोल पण होणार नाही गाडी, आणि जर उचलली मी गाडी आणि झाला क्रॅश, तर ही रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार त्या गोष्टीची ना. माझं मन सांगतंय मला घेऊ नको, विल्ली मारू नको. I am right now in a highway and riding to my baby, sexy baby. I am my baby and me is a very beautiful place right now. ठेव. ज्या ठिकाणी आपलं मन जी गोष्ट करायला नाही म्हणताना ती गोष्ट कधी जिंदगीत करायला नाही, एवढं मला सांगतो, माझ्या अनुभवावरनं सांगतो. आणि माझा क्रॅश झालता, मध्ये ॲक्सिडेंट पण झालता आहे बाईकवरनं माझा. त्या टाईमची पण तुम्हाला खरी कहाणी सांगतो. रात्री 11:30 वाजलेल्या आणि मी सेकंड गिअर टॉप मारलेला गाडीचा 128 स्पीडनं. तेव्हा माझा काय झालं, सेकंड गिअरला माझी गाडी धडकली, सेकंड गिअरलाच गाडी ऑफ झाली. कारण की गाडी नंतर गाडी काढल्यानंतर उचलल्यानंतर गिअर न्यूट्रल केला कळलं मला सेकंड गिअरला धडकलेलो आहे. मी सेकंड गिअर मी न्यूट्रल केली गाडी न्यूट्रल, मग तिथून गेलतो गाडी घेऊन मी. मग त्या टाइमला पण मी काय एकटा राईड नव्हतो करत, 4 गाड्या राईड करत होतो आम्ही. 4 गाड्या होत्या, अजून ही 4थी बाईक होती. तर तिथल्या 2 बाईकला एक्झॉस्ट होते. सो पंप देणारे तर खूप असतात, बट पंप मला खूपच जरा महागात जास्तच पडला तो पंप. मेंटली, फिजिकली अँड फायनान्शियली थोडा लवडा फरक पडला नाही, बट मेंटली पडला ना. नाही ते ताप आला. पोलीस स्टेशनला गाडी सीज झाली माझी, 8-10 दिवस सीज झाली. 8-10 दिवसाची ऑर्डर होती, 10 दिवसानंतर गाडी द्यायची बोलत होते सगळे पोलीस वगैरे. बट सिस्टम सेकंड 2 दिवस फक्त गाडी पोलीस स्टेशनला सीज राहिली. 3ऱ्या दिवशी गाडी माझ्या घरात होते. ते पण मी आळसपणा गेला म्हणून राहिली गाडीत 2 दिवस, तर नाहीतर मी पोलीस स्टेशन नेत पण नव्हतो गाडी. सो आपल्यात गट्स असायला लागतात, बाकी सगळं होतं. आणि त्या टाईमला पण आणि आत्ता पण कोण सपोर्ट करत नाही. माझे फ्रेंड्स लोक असतील कोणावर डिपेंड नाही राहायचं कधी. हे मित्र वगैरे सगळे, मित्र सोडा, सगळे जिंदगी, सगळे अख्खे जगच कामापुरता आपल्याला वापर करणार फक्त. आपल्यावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा आपल्यासोबत कोण नसतं, आईबाप सोडले तर. मित्र वगैरे सगळे टाइमपास आहे, मिथ म्हणतात ना ज्या टाईपमध्ये, हे सगळं मिथ आहे. की बाबा मित्र आहे, आज मी ह्याला फोन करेल माझ्या टाईमला यो येईल, मी त्याला फोन करेन माझ्या टाईमला तो येईल. लंड कोण येत नसतं. माझं ॲक्सिडेंट झाला होता बाई, गाडीचे स्पेअर पार्ट कुठे भेटतात मला माहीत नव्हतं, कुठल्या अरेंज होईल, कसं करेल मी मला माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. बट मी गाडी स्पेअर पार्ट, एक सगळा स्पेअर पार्ट ठेवला नाही एका राऊंडमध्ये. म्हणजे एकदा गेलो मी पुण्याला गाडी म्हणजे 4 व्हीलर घेऊन गेलो सगळा स्पेअर पार्ट भरून आणायला. मी स्वतः उडकून काढले शॉप, सगळे स्पेअर पार्ट वगैरे घेतले, आणले रिटर्न, गाडी पण बनवली, सगळं ऑलिटीज सगळं माझं चाललं. नंतर गाडी बनल्यानंतर खूप जण आले चिटकायला की बाई कमबॅक झाला. अरे पण कमबॅक झाला कशामुळे? तुमच्यामुळेच झाला कमबॅक, नाही तर मला गरज पण नव्हती. असं दाखवून द्यायला लोकांना. मला काय, मी ॲक्सिडेंट झाला, गाडी बनवली, गपचूप चाललो. बट लोकांना कसं कळणार ना की बाबा आपण हरलेलो नाही अजून. बारक्या पोरांची रिॲक्शन बघायचं. सॉरी, बारकी राहत मोठी पोर आहेत. हे आपल्या इथलं रेल्वेचं फाटक समोर, इथून रेल्वेज वगैरे येतात आणि भोकात जातात, म्हणजे आय मीन बोगद्यात, सॉरी टनल्समध्ये.
गाडीची आई बहीण एक होता ना स्पीड ब्रेकरवर. ह्या स्पीड ब्रेकरची एक कहाणी सांगतो. असंच मी स्पीडमध्ये येत होतो रात्री आणि ह्याच्यावर या स्पीड ब्रेकरवर गाडी बाई बिना ब्रेकची नेली मी. अक्षरशः गाडी अशी उडलेली पुढून, एवढ्या फास्टमध्ये स्पीड ब्रेकर क्रॉस केला मी. का तर रात्रीचं काय दिसत नाही, डेली यूजचा रोड पण नाही आहे, रोडवरनं डेली अपडाऊन पण नाही होत आपलं आणि काहीच नाही. घरापासून जवळच आहे, बट ह्या रोडला काही कामच नसतं ना, त्यामुळं कशाला येतोय. आणि आवाज वगैरे वेगळा येत असेल तर जरा इग्नोर करा त्याला, कारण की माझा हे पूर्ण हप्ता म्हणजे वीक पूर्ण आजारीच होतो मी. आणि या वीकमध्ये आत्ता रिकव्हरी व्हायला लागली म्हणून आज व्हिडिओ शूट केलाय मी, म्हणजे करतोय आत्ता सध्या. नाहीतर सगळे पहिलेवाले व्हिडिओ अपलोड करतोय. सर्दी झाली, घसा दुखतो. आज बोलता तर येतंय मला, 2 दिवस झालं ना, पहिला बोलता पण येत नव्हतं मला. आठवडा पूर्ण मी रेस्ट केलेला आहे, पूर्ण रेस्ट. मला श्वास सध्या घेता येत नव्हता, एवढी सर्दी झाली, श्वास सध्या घेता येत नव्हता. सो आज जरासं बरं वाटतंय तर म्हणलं पहिला व्हिडिओ बनव, नंतर मग काय असेल ते असेल. एखादी गोष्ट करतोय ती तर मन लावून करावी माणसानं, असं माझ्या घरच्यांचं सगळ्यांचंच म्हणणं असतं. नदी बघा, नदी. आणि इथं विसर्जन वगैरे झालेत पप्पाचे, हे बघा सगळं. आता इथं विसर्जन वगैरे करते तिथं खूप. आणि आता जेव्हा नदीचं पाणी कमी होईल ना, त्या टाइमला सगळ्या मूर्त्या दिसतील इथं वर तरंगताना आपल्याला. मोठ्या मोठ्या मूर्त्या तर मध्ये विसर्जन करतात. आणि जे गाडी विचारली कुठली आहे, आणि रिॲक्शन्स, आता रिॲक्शन्स भरपूर येतात. मी असं म्हणतोय की रिॲक्शनसाठी एक व्हिडिओ बनवा सेपरेट, बट रिॲक्शनसाठी आपली तर मार्केट पण असं नाही. मी सिटीत गाडी काढत नाही माझी, का तर खूप कांड झालेले आहेत फास्टमध्ये माझ्यासोबत, ज्या टाईमला मी यूट्यूबर नव्हतो. आणि ऑलरेडी आपल्या सिटीमध्ये, आपल्या टाउनमध्ये गाडी फेमस आहे आपली. ना व्हिडिओमुळं, ना इंस्टाग्राममुळं, ना यूट्यूबमुळं, ते आहे माझ्यामुळं. कारण की कांडच झालेलं आहे तेवढे माझ्यासोबत पास्टमध्ये, काय सांगू मी. सो आत्ता आपण त्यातनं जरा सुधरू आणि रिस्पॉन्सिबिलिटीनं गाडी चालवू, राईड करू, आपलं करिअर करू, आपण फ्युचर बनवू आपलं. अँड तुम्हाला चांगल्या चांगल्या व्हिडिओ देत राहू. सबस्क्राईब दिस चॅनल अँड सपोर्ट मी टू दिस जर्नी. तुम्ही पण या जर्नीचा हिस्सा होऊ शकता. तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही सबस्क्राईब करून माझ्या जर्नीचा हिस्सा बनू शकता. तुम्हाला नेहमी मी चांगला कॉन्टेंट देत राहील, तुम्ही एन्जॉय करत राहा. सो आपण रिटर्न आलेलो आहे घराकडे. गाडी वगैरे पार्क करतो मी पहिला, कारण मला नाही आवडत माझी गाडी बाहेर पार्क असताना, खास कर ही वाली. बाकीच्यांचा काय नाही विषय, बट ह्याचा रस्ता वेगळा पडतो. आणि याची जागा जरा वेगळी आहे माझ्यासाठी. आपण हिअर इज माय फर्स्ट बाईक, सॉरी स्कूटी. पहिली गाडी ती घेतलेली मी, नंतर त्यानंतर आतलीवाली घेतली. म्हणजे शिकलो मी फर्स्ट ऑफ ऑल ही, सेकंड ती, थर्डला स्प्लेंडर शिकलो. नंतर माझ्याकडे NS पण राहिलेले, NS 200. नंतर बुलेट पण राहिलेले माझ्याकडे खूप टाईम.
sound.